नमस्कार, वर्षा टेलर यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बोट नेकला ह्या पद्धतीचा पॅच अटॅच करायला शिकणार आहे. हा आपला घातल्यानंतरचा लूक आहे. मी ब्लाऊज पहिलाच आधीच कटिंग करून घेतला आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण इथं गळ्याला पॅच अटॅच करणार आहे आणि हा ब्लाऊज मी आधीच कटिंग करून घेतला आहे, त्यामुळे यामध्ये मी कटिंग नाही दाखवणार आहे. फक्त गळा शिवायचा कसा किंवा एक पॅटर्न गळ्याचं मी तुम्हाला शिकवणार आहे. तर चला आता आपण व्हिडिओ पुढं स्टार्ट करू. हे बघा, मी हा अस्तर उलटा ठेवला आहे, ब्लाऊजचा कपडा उलटा ठेवला आहे, त्याच्यावर अस्तर ठेवला आहे आणि सर्वात पहिला मी गळा शिवून घेतला आहे आणि गळ्याला असे कट टाकून घेतले. कट टाकल्यानंतर आपण दाब शिलाई पूर्ण गळ्याच्या बाजूने देणार आहे आणि गळा आपण पलटी करून घेणार आहे दाब शिलाई देऊन. हे बघा, पलटी करून झाल्यानंतर आपल्याला परत एकदा व्यवस्थित गळ्याच्या बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आणि अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा शिवून पण घ्यायचा आहे चारी बाजूने. शिवल्यानंतर मी पूर्ण गळ्याला अशी पायपिंग अटॅच करणार आहे. तुम्हासनी हवी तर तुम्ही इथं लेसही अटॅच करू शकता किंवा सिंपल आहे असा पण ठेवू शकता, पायपिंग लेस न लावता. आता आपण खालील भाग, बोटनेकचा जो खालचा भाग आहे त्याला आपण पलटी करून घेतला, तर वरचा गोल शेप आहे जो नेकचा त्याला आपण दुमडपट्टी टाकून घेतली आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याला पायपिंग अटॅच करणार आहे ह्या पद्धतीनं. आपला ब्लाऊज दोन्ही भागात आपण पायपिंग अटॅच केली आहे आणि जो खाली पॅच आपण अटॅच करणार आहे तो मी कट करून घेतला. आणि आपण हे बघा, हात जोडल्यानंतर म्हणजे आपल्या हात एका साईडलाच ह्याला काठ होते, तर जो काठ शिल्लक राहिला आहे थोडाफार तोच आपण पॅच म्हणून इथं वापरणार आहे. तर मी नॉर्मली साधी शिलाई मारून आपण वर एका साईडनं अस्तर आणि काठ अटॅच करून घेतला. एका बाजूला आपण खालून कमरपट्टी अटॅच करणार आहे. तर पॅच तुम्हासनी व्यवस्थित लावायचा आहे. मी पॅचचा मध्य काढला होता आणि दोन्ही बाजूनी समान ठेवला. पिना लावून घेतलेत, मी तुम्हाला दिसतेच आहे, पिना लावून घेतलेत आणि नंतरच पॅच पॅक करायला घेतला आहे. पॅचचा वरचा भाग व्यवस्थित पॅक करून घ्या, कारण तिथं खूप खेचला जातो. आणि एक्स्ट्रा जो कपडा आतमध्ये आहे पॅचच्या तो मी पूर्ण शिलाई मारून व्यवस्थित पॅक केला आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही फिनिशिंगकडे लक्ष द्या, ब्लाऊजचा लूक वाढतो त्यानं. आणि एक्स्ट्रा कपडा खालचा जोही होता ब्लाऊजपेक्षा जास्त तो मी कट करून काढला आहे. आणि इथं हवी तर तुम्ही हातशिलाई पण करू शकता. मी पूर्ण गळ्याला किंवा आपण जी पायपिंगची पट्टी होती त्याला मी शिलाई मारूनच पॅक केला आहे. त्याच्यानंतर मी कमरेला ट्रक्स देऊन कमरपट्टी पण अटॅच केली आहे. आपला हा शिवल्यानंतरचा लूक आहे आणि हा आपला ब्लाऊज घातल्यानंतरचा लूक आहे. थँक्यू.